आज करते बटाट्याचा रस्सा आमच्या खानदेशी पद्धतीचा, एकदम झणझणीत. तुम्ही ज्वारी बाजरीच्या भाकरीसोबत खाऊ शकता, भातासोबत खाऊ शकता. एकदा करून बघा, आवडेल तुम्हाला. एक कढई घेतले, त्यात तेल ओतलं, लसूण, जिरं, राई, कढीपत्ता, कांदा एक बारीक चिरलेला हलवून घ्यायचं. त्यानंतर कांदा खोबऱ्याचं वाटप टाकायचं आणि झाकून ठेवायचं 2 मिनिटासाठी. नंतर गरम मसाला, हळद, लसूण मसाला, लाल तिखट घालायचा आणि तेल सुटेपर्यंत होऊ द्यायचा. परत 2 मिनिटं झाकून ठेवायचं. झाकून ठेवलं की बरोबर तेल सुटतं आणि मसाला पण चांगला होतो, चव येते. ज्यांना डायबिटीज आहे त्यांनी बटाटा खाऊ नये, जे वेट लॉस करतायत त्यांनीसुद्धा बटाटा खाऊ नये. त्याच्यानंतर उकडलेला बटाटा घालायचा, त्यात थोडीशी हळद मी ऑलरेडी घालून ठेवली होती, मिक्स करून त्यात गरम पाणी घालायचं. नंतर मीठ, कोथिंबीर आणि एक उकडी येऊ द्यायची. असा झणझणीत बटाट्याचा रस्सा तुम्ही एकदा करून बघा, आवडेल तुम्हाला. तुम्ही भातासोबत खाऊ शकता. साधं सिंपल सोपी रेसिपी आहे. काही विकत आणायची गरज नाही आहे, सगळं सामान घरातच असतं. दुनियाभरचे जगभरातले जे मसाले असतात ते घालायचे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. असं करून बघा, आवडेल तुम्हाला. आणि आवडल्यास पटकन माझा चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.